ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। मुंबईमध्ये आता मोनोरेलची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत लोकल विस्कळीत झालेली होती, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आता मोनोरेलची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये मागील 2-3 दिवसांपासून तसा पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय। भक्ती पार्क स्टेशन बाहेर ही जी मोनोरेल आहे ती थांबल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये मोनोरेलच्या वाहतुकीचा सुद्धा आता खोळंबा झालेला आहे आणि त्या ठिकाणी ही मोनो ट्रेन थांबलेली आहे। तर ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोनो ट्रेन या ठिकाणी थांबल्याची माहिती समोर येते। भक्ती पार्क स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर मोनो रेल्वे ही थांबलेली आहे। बरोबर मध्येच एखाद्या स्टेशनमध्ये नाहीये तर स्टेशनच्या बाहेर ही ट्रेन थांबल्याचं दिसून येतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचलंय, रस्त्यावर पाणी आहे, त्यामुळे या दोन्ही वाहतुकीचा खोळंबा झालाय, पण मोनो ट्रेन नेमकी कशामुळे विस्कळीत झाली आहे? आपण पाहतो की मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती बंद पडलेली आहे। त्यामुळे प्रवाशांनी दुसरा पर्याय म्हणून मोनो ट्रेनचा प्रवास जो आहे तो स्वीकारलेला आहे। मात्र मोनो ट्रेनने प्रवास करत असताना ही मोनो ट्रेन चेंबूर येथील वाशी नाकाजवळ आलेली असताना ती मोनो ट्रेन जी आहे ती जो एका बाजूला आपण बघतोय की तांत्रिक अडथळ्यामुळे थांबलेली आहे, अडकलेली आहे। मात्र त्यानंतर काही वेळाने ती मोनो ट्रेन एका बाजूला चुकल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोनो ट्रेन जी आहे त्यामध्ये अडकलेल्या प्रवासी जे आहेत ते अत्यंत बरोबर आहे। काही मिनिटं ही मोनो ट्रेन जी आहे ती अडकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही म्हणताय की मोनो ट्रेन या ठिकाणी अडकलेली होती, तांत्रिक बिघाड झाला होता, सध्याची काय स्थिती आहे? मोनो ट्रेन कधीपर्यंत सुरू होईल, काही सांगण्यात आलंय? मोनो ट्रेन अद्याप सुरू झाली नाहीये। मोनो ट्रेनचा खूप मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे तिथे एक मोठी क्रेन देखील आणण्यात आलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित खाली उतरवण्याचं काम जे आहे ते सुरू झालं असल्याचं माहिती मिळते। मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे सुरू झालेलं आहे। मोनो ट्रेन अडकल्यामुळे भयभीत झालेले जे प्रवासी आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम देखील सुरू आहे, कारण प्रवासी घाबरले तर आजूबाजूला बाहेर उतरण्यासाठी कोणताही पर्याय नाही आहे। हवेमध्ये जी मोनो ट्रेन आहे आणि पुन्हा आपण पाहतोय की याच्या मॅग्नेट ट्रॅकवरती मोनो ट्रेन चालते, त्या मॅग्नेट ट्रॅकवरती काहीतरी तांत्रिक बिघाड जो आहे तो झाल्याचं समोर आलेला आहे। बरोबर आहे उदय, एकूणच असं म्हणता येईल की स्टेशन सुद्धा नाहीये आणि उतरण्यासाठी काही पर्याय नाहीये। अशामध्ये त्यामध्ये बसलेले लोक घाबरलेले असतील, आता त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।